बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण घातांकाचे नियम या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिला नियम आपण बघणार आहोत, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. आता बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात या गुणाकारात दोन्ही संख्यांचा जो बेस आहे, पाया आहे, तो 2 2 असा आहे. म्हणजे पाया समान आहे आणि पाया समान असलेल्या ह्या दोन घातांकित संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता 2चा चौथा घात म्हणजे 2चा गुणाकार आपण किती वेळा मांडलेला आहे? 4 वेळा. आणि 2चा तिसरा घात म्हणजे 2चा गुणाकार किती वेळा मांडला? 3 वेळा. आता जर तुम्ही बघितलं, मोजलं तर 2चा गुणाकार किती वेळा येणार आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे उत्तर आलेलं आहे 2चा 7वा घात. मग समान पाया असेल आणि त्या समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा जर गुणाकार आपल्याला करायचा असेल तर असा गुणाकार मांडण्याची आपल्याला गरज नसते. तर समान पाया असलेल्या या घातांकित संख्यांचा जो घातांक असतो त्या घातांकाची आपण बेरीज करायची आणि पाया जसाच्या तसा मांडायचा. 2 पाया आपण मांडलेला आहे आणि घातांकाची बेरीज 4 आणि 3 7 म्हणजे 2चा 7वा घात असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा परत दुसरं उदाहरण या ठिकाणी आहे. ऋण 3चा वर्ग गुणिले ऋण 3चा घन. आता ऋण 3चा दुसरा घात, वर्ग म्हणजे दुसरा घात, ऋण 3चा गुणाकार किती वेळा मांडला? 2 वेळा. ऋण 3चा तिसरा घात म्हणजे ऋण 3चा गुणाकार किती वेळा मांडला? 3 वेळा. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे ऋण 3चा 5वा घात, 5th पॉवर ऑफ -3. म्हणजे बेस हा जसाच्या तसा राहिलेला आहे आणि घातांकाची इथे बेरीज झालेली आहे. मग समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर पाया जसाच्या तसा लिहायचा आणि त्यांचा जो इंडेक्स आहे, जो घातांक आहे, त्या घातांकाची बेरीज करायची. बघा आता पुढचं उदाहरण दिले. 7चा चौथा घात, 4th पॉवर ऑफ 7 इंटू बघा आता पुढील उदाहरण बघा. 7चा चौथा घात गुणिले 7चा वर्ग, 4th पॉवर ऑफ 7 अँड स्क्वेअर ऑफ 7. आता पाया समान आहे म्हणून आपण पाया जसाच्या तसा मांडला आणि घातांकाची आपण आता काय करणार आहोत? बेरीज. 6th पॉवर ऑफ 7, 7चा 6वा घात असं उत्तर आलेलं आहे. एचा 16वा घात गुणिले एचा 7वा घात. गुणाकार क्रिया आहे, पाया समान आहे, पाया जसाच्या तसा लिहिला, घातांकाची बेरीज करायची. 16 आणि 7 23, 23. एचा 23वा घात. मग समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर आपण पाया जसाच्या तसा लिहायचा आणि घातांकाची बेरीज आपण या ठिकाणी करायची आहे. हा झाला घातांकित संख्यांचा पहिला नियम. सराव संच 27, प्रॅक्टिस सेट 27 तुम्ही सोडवायचा आहे. आता समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा तुम्हाला भागाकार करायचा आहे. पहिल्या संख्येचा जो घातांक आहे तो मोठा आहे आणि दुसऱ्या संख्येचा घातांक लहान आहे. बेस इज इक्वल, पाया समान आहे आणि क्रिया कोणती करायची आहे? भागाकार. भागाकार क्रिया आपण अशी सुद्धा मांडू शकतो. पहिली संख्या अंशस्थानी, दुसरी संख्या छेदस्थानी. 6चा चौथा घात भागिले 6चा दुसरा घात. आता 6चा चौथा घात म्हणजे 6चा किती वेळा गुणाकार आला? 4 वेळा. 6चा वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार आला? 6चा 2 वेळा. अंशस्थान आणि छेदस्थान आपण भाग देणार. 6 एके 6, 6 एके 6, 6 एके 6, 6 एके 6. इथे काय उरलंय? 6चा दुसरा घात म्हणजे 6चा वर्ग. या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, घातांकाची काय झालेली आहे? वजाबाकी झालेली आहे. 4 मधनं 2 वजा होऊन या ठिकाणी उत्तर आलंय 2. म्हणजे समान पाया असेल आणि
आपल्याला भागाकार क्रिया करायची असेल तर घातांकाची काय करायची, आपण या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. पण इथे लक्षात ठेवायचं की पहिल्या घनसंख्येचा घातांक मोठा आहे. बघा, -2चा 5वा घात भागिले -2चा 3रा घात. अंशस्थानी आपण -2चा गुणाकार मांडलाय 5 वेळा, छेदस्थानी आपण -2चा गुणाकार मांडलाय 3 वेळा. -2 एके -2 भाग गेला आणि इथे उरलाय -2चा वर्ग दुसरा घात. म्हणजे समान पाया असेल आणि भागाकार क्रिया असेल तर घातांकाची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. ह्या नियमावर आधारित तुम्ही प्रॅक्टिस सेट 28 मधला पहिला प्रश्न सोडवणार आहात. बघा, पहिला प्रश्न आहे a चा 6वा घात भागिले a चा 4था घात. बघा, बेस इज इक्वल आणि क्रिया आहे भागाकार. आता तुम्ही बेस म्हणजे पाया जसाच्या तसा मांडणार, घातांकाची वजाबाकी करणार आणि उत्तर येणार आहे a चा वर्ग. आणखी एक गणित आपण सोडवून घेऊया. या ठिकाणी बघा, 5चा 7वा घात भागिले 5चा 4था घात. 5चा 7 वजा 4 म्हणजे 5चा 3रा घात, क्यूब ऑफ 5. 5चा घन असं आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे हे 2 नियम आता आपण या ठिकाणी अभ्यासले. पुढचे नियम आपण पुढच्या तासाला बघू. तुम्ही प्रॅक्टिस सेट 28 आणि 27 सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार करताना आपण घातांकाची वजाबाकी करत असतो. परंतु या ठिकाणी ह्या उदाहरणांचं तुम्ही निरीक्षण केलं तर पहिल्या संख्येचा घातांक आहे 4 आणि दुसऱ्या संख्येचा घातांक आहे 6. मग पहिल्या संख्येचा घातांक हा लहान आहे आणि दुसऱ्या संख्येचा घातांक मोठा आहे. मग अशा वेळेस वजाबाकी कशी करायची? बघा, 3चा 4था घात म्हणजे आपण 3चा 4 वेळा गुणाकार केला आहे. 3चा 6वा घात 3चा 6 वेळा गुणाकार केलेला आहे. आपण भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 1/3चा दुसरा घात. म्हणजे ह्या घातांकाची पहिला घातांक लहान आणि दुसरा घातांक जर मोठा असेल तर ह्या घातांकांची वजाबाकी ही छेदस्थानी करायची आहे. म्हणजे 1/3चा 6 वजा 4 1/3चा दुसरा घात. अशा पद्धतीने ही वजाबाकी छेदस्थानी येते. आता इथे पण बघा, 2चा वर्ग भागिले 2चा 5वा घात. पहिला घातांक लहान आहे आणि दुसरा घातांक मोठा आहे. 2चा वर्ग म्हणजे आपण 2चा 2 वेळा गुणाकार, 2चा 5वा घात म्हणजे 2चा 5 वेळा गुणाकार केला. बे के बे. उत्तर आले आपलं 1/2चा घन. म्हणजे ही वजाबाकी कुठे झाली आहे? छेदस्थानी झालेली आहे. बघा, असं उदाहरण आहे आपल्याला दिलेलं, पीचा घन क्यूब ऑफ पी डिवायडेड बाय पीचा 13वा घात. पहिला घातांक लहान, दुसरा घातांक मोठा. 1/पीचा 13 वजा 3 13 - 3 1/पीचा 10वा घात. या ठिकाणी असं उत्तर येणार आहे. म्हणून समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार करताना पहिला घातांक लहान आणि दुसरा घातांक जर मोठा असेल तर घातांकांची वजाबाकी ही कुठे करायची आहे? छेदस्थानी करायची आहे. आणि पहिला घातांक मोठा आणि दुसरा लहान असेल तर ही वजाबाकी अंशस्थानीच करायची आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि सराव संच 28 सोडवायचा आहे.